सकाळी शंभूची मस्त अशी मालिश झाली होती, त्यानंतर छान अशी अंघोळ झाली होती आणि त्याला झोपी लावलं होतं. अंघोळ झाल्यानंतर शंभू छान 2-3 तास झोपतो, म्हणून त्याला आम्ही तसंच उचललं आणि त्याला घेऊन गेलो सोनाराच्या दुकानावर. कारण की आज आमचं शंभू बाळ झालं आहे 16 दिवसाचं आणि आज त्याचा आहे कर्णवेध संस्कार. त्याचसाठी आम्ही याला सोनाराच्या दुकानावर घेऊन गेलेलो होतो. खोबऱ्याच्या वाटीवरती आधी त्यांनी चांदीचे तार टोचून घेतले होते आणि त्यानंतर मग त्यांनी त्याच्या कानावरती मार्किंग करून घेतलेलं होतं. मार्किंग झाल्यानंतर मग चांदीचं तार त्यांनी पुन्हा खोबऱ्याच्या वाटीला टोचलं आणि मग तो त्याच्या कानात टोचला होता, कारण की कुठलं इन्फेक्शन त्याला होऊ नये म्हणून. आता आधी कानामध्ये दोरे घालत होते, बट दोऱ्याने इन्फेक्शन होतं म्हणून चांदीचं किंवा सोन्याचं तार घालतात. आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कर्णवेध संस्काराला खूप मोठी मान्यता आहे आणि प्रत्येक मुलाला असो का मुलीला कर्णवेध संस्कार हा केलाच जातो. असं म्हणतात की ज्याचे कान टोचलेले नसतात ती व्यक्ती पूजेला चालत नाही. आता हे कितपत खरं आहे कितपत खोटे मला माहिती नाही, बट मी बरेचसे असे व्हिडिओ बघितले होते, त्याच्यात हेच सांगितलं जात होतं. आणि सायंटिफिकली याचे पण खूप सारे असे रिझन आहे, खूप सारे असे फायदे आहेत. सो कान टोचायच्या वेळेस शंभू बऱ्यापैकी रडला होता. एक कानाला तर त्याला त्रास नाही झाला, पण दुसऱ्या कानाला त्याला जोरात लागलं बहुतेक, म्हणून तो रडत होता. थोडा वेळ रडला, त्यानंतर मग त्याला पटकन आम्ही घरी घेऊन आलेलो आणि झोळीत टाकलं, त्याला झोपवलं, कारण की त्याला झोपेतूनच आम्ही उचलून आणलं होतं म्हणून. त्यानंतर संध्याकाळी त्याने थोडं किरकिर केलेलं, म्हटलं हा त्रास द्यायला जाच म्हणून त्याला थोडा ऑब्झर्व करत होतो आम्ही. मी सारखं त्याच्याकडे येऊन पाहत होते, त्याला काही त्रास तर होत नाही. इथे त्याला झोका देणं चालू होतं आणि सायमल्टेनियसली त्याचं नाव पण आम्हाला ठेवायचं आहे. शंभू तर त्याचं निक नेम आहे, बट त्याचं आम्हाला एक प्रॉपर नाव शोधायचं आहे, तेच माझं काम इथे चालू होतं. सो असा होता आजचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.